नमस्कार, मी संजय, तुमचा ऑनलाईन प्रशिक्षक. आपले सरकार सेवा केंद्राच्या ई लर्निंग सुविधेमध्ये आपलं स्वागत आहे. ग्राम विकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन व CSC 2.0 यांच्या संयुक्त विद्यमाने संचलित आपले सरकार सेवा केंद्रात ग्रामपंचायत द्वारा आपण दिलेल्या सेवांची पुष्टी म्हणजेच टास्क कन्फर्मेशन झाल्यानंतर इनव्हॉइस कन्फर्मेशन कसे करावे याची माहिती मी आपणास या व्हिडिओद्वारे देत आहे. कृपया आपण हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा. ग्रामसेवकाने लॉग इन करण्यासाठी खालील सूचना पाळाव्यात. सर्वप्रथम https://mh.gov2egov.com या संकेतस्थळास भेट द्यावी. आपले सरकार केंद्र चालकाबाबतची माहिती येथे उपलब्ध आहे. संकेतस्थळावर ग्रामसेवकांनी लॉग इन करण्यासाठी खालील सूचना पाळाव्यात. सर्वप्रथम युजर लॉग इन या मेन्यूवर क्लिक करा. आता तुम्हाला नॉर्मल लॉग इन आणि DSC लॉग इन असे दोन पर्याय दिसतील. त्यापैकी नॉर्मल लॉग इन या पर्यायावर क्लिक करा. आता तुमचा युजर नेम आणि पासवर्ड अचूकपणे लिहा. लॉग इन या बटनावर क्लिक करा. जर तुम्हाला डिजिटल सिग्नेचर लॉग इन करायचे असेल तरच DSC लॉग इन हा पर्याय निवडावा व कृपया DSC लॉग इन या ट्रेनिंग मटेरियलचा वापर करावा. आता येथे केंद्र चालकाची फोटोसह प्राथमिक माहिती तुम्हाला दिसेल. तसेच केंद्र चालक कधी रुजू झाला याची तारीख आणि त्या संबंधीचे पत्र अलॉटमेंट इंटिमेशन लेटर सुद्धा दिसेल. तुम्हाला लाल रंगात दिसणारी तारीख बरोबर असेल तर येस बटनावर क्लिक करा. त्यात काही सुधारणा असल्यास नो बटनवर क्लिक करा. नो बटनवर क्लिक करताच आपल्या समोर एक सूचना येईल ज्यात पुढील अर्थाचा संदेश असेल. आपले सरकार केंद्र चालकाची रुजू दिनांक अमुक अमुक नाही. सदर दिनांक अद्ययावत करण्यासाठी ओके वर क्लिक करा. आता सिलेक्ट करेक्ट अलॉटमेंट डेट हिअर असा पर्याय तुमच्या समोर येईल. तुम्हाला हा पर्याय निवडून ज्या दिवशी केंद्र चालक रुजू झाला होता ती अचूक तारीख निवडायची आहे. काही सूचना असल्यास त्या कमेंट्स इथे 200 अक्षरांपर्यंत लिहू शकता. आता सबमिट बटनवर क्लिक करा. G2G NIC काउंट या पर्यायातील NIC या निळ्या रंगातील पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला खालील माहिती दिसेल ती काळजीपूर्वक पहा. ही माहिती केंद्र चालकाने भरली आहे त्यामुळे ती अचूक आहे की नाही हे तपासून घ्या. डाव्या रकान्यात तुम्हाला अनुक्रम दिसेल. डावीकडून दुसऱ्या क्रमांकाच्या रकान्यात तुम्हाला सेवांची यादी दिसेल. तिसऱ्या रकान्यामध्ये केंद्र चालकाने त्या महिन्यामध्ये किती सेवा पुरवल्या याचा केंद्र चालकानेच भरलेला आकडा दिसेल. शिवाय केंद्र चालकाने भरलेली अन्य माहितीही दिसेल. चौथ्या रकान्यात केंद्र चालकाने कामाविषयी पुरवलेली माहिती दिसेल. पाचव्या रकान्यात ग्रामसेवकाने म्हणजेच तुम्ही केंद्र चालकाला रजिस्टर दिले होते का असा प्रश्न विचारण्यात आला आहे. तुम्ही रजिस्टर दिले असेल तर येस वर क्लिक करा, अन्यथा नो वर क्लिक करा. जर तुम्ही नो वर क्लिक केले असेल तर रिमार्क या रकान्यात योग्य पर्याय निवडा. आता शेवटच्या रकान्यात प्रत्येक पर्यायासमोर तुम्हाला येस नो दिसेल. जर केंद्र चालकाने संबंधित सेवा गरजेनुसार पूर्ण केली असेल तर येस वर क्लिक करा, अन्यथा नो वर क्लिक करा. या पद्धतीने तुम्हाला सदर यादीमधील सर्व पर्याय भरणे अनिवार्य आहे. माहिती भरून झाल्यानंतर तुमच्या माहितीचे जतन करण्यासाठी सेव्ह बटनवर क्लिक करा. यानंतर G2G E-ग्राम सॉफ्ट G2C 1-19 व इतर पर्यायामधील कामाची खात्री करून घ्यावी. अवेलेबिलिटी या रकान्यात केंद्र चालक किती दिवस उपस्थित होता याची तपशीलवार माहिती दिसेल. केंद्र चालकाची केंद्रातील उपस्थिती पाहण्यासाठी अवेलेबिलिटी या पर्यायासमोरील संख्येवर क्लिक करा. आता तुम्हाला केंद्र चालकाचा उपस्थिती अहवाल दिसेल ज्यात दिनांक, उपस्थिती नोंदवल्याची वेळ, उपस्थिती नोंदवताना त्या ठिकाणचे GIS कोऑर्डिनेट्स यांची माहिती दिसेल. आता सर्वात शेवटी तुम्हाला SLA कंप्लायन्स हा ठळक मेन्यू दिसेल. आपल्या केंद्रातील हार्डवेअर संदर्भातल्या तक्रारींचे निवारण झाले नसल्यास ती बाब आपल्याला इथे नोंदवायची आहे. सर्वप्रथम हार्डवेअर
असा पर्याय आपल्याला दिसेल. याविषयी तक्रारींचे निवारण झाले नसल्यास त्यासमोरील चेकबॉक्स अनचेक करा. त्यानंतर ट्रेनिंग कंडक्टेड बाय ASSK-KC असा पर्याय आपल्याला दिसेल. केंद्र चालकाने सर्व प्रशिक्षण कार्यक्रम ठरल्याप्रमाणे घेतले नसल्यास त्यासमोरील चेकबॉक्स अनचेक करा. सर्वात शेवटी कन्झ्युमेबल्स अवेलेबिलिटी असा पर्याय आपल्याला दिसेल. यामध्ये रिम किंवा पेपर व टोनर ऑफ प्रिंटर असे 2 पर्याय दिसतील. जर आपल्या केंद्रामध्ये रिम किंवा पेपर उपलब्ध असल्यास येस पर्याय निवडावा, अन्यथा नो पर्याय निवडून ज्या दिनांकापासून ते ज्या दिनांकापर्यंत उपलब्ध नाही त्याचा तपशील द्यावा. आता सर्वात शेवटी इनव्हॉइस स्टेटस अँड कन्फर्मेशन असा पर्याय तुम्हाला दिसेल. हा देयकाला प्रमाणित करण्याचा शेवटचा टप्पा आहे. आपल्याला जर प्रोफॉर्मा इनव्हॉइस डाउनलोड करण्याचा असल्यास डाउनलोड प्रोफॉर्मा इनव्हॉइस या पर्यायावरती क्लिक करावे. डिडक्शन रेकॉर्डेड ॲज पर कन्फर्मेशन या पर्यायासमोर तुम्हाला देयकामधून किती टक्के कपात होणार आहे हे दिसेल. ही कपात तुम्ही आतापर्यंत भरलेल्या माहितीच्या आधारावर करण्यात येईल. कॅल्क्युलेटेड अँड अप्रूव्ड अमाउंट या पर्यायासमोर तुम्हाला देयकाची अंतिम रक्कम दिसेल. त्यानंतर आपणास केंद्र चालकाच्या मानधनातून इतर रक्कम कपात करायची असल्यास एक्स्ट्रा डिडक्शन फ्रॉम ASSK-KC अमाउंट हा चेकबॉक्स चेक करून डिडक्शन पर्सेंटेज सिलेक्ट करावे. तसेच देयकामधून 10% TDS डिडक्ट करायचा असल्यास डिडक्ट 10% TDS फ्रॉम फायनल अमाउंट हा चेकबॉक्स चेक करावा. आता तुम्हाला TDS अमाउंट आणि देयकाची अंतिम रक्कम दिसेल. या 2 पर्यायांखाली तुम्हाला प्रोसीड विथ इनव्हॉइस कन्फर्मेशन हा पर्याय दिसेल. देयकाला अंतिम मंजुरी देण्यासाठी या चौकटीवर क्लिक करा. आपल्याला आणखी काही मत नोंदवायचे असल्यास ते कमेंट्स मध्ये लिहा. आपण इंग्रजी किंवा मराठीमध्ये आपलं मत लिहू शकता. देयक प्रमाणित करण्यासाठी आणि जतन करण्यासाठी कन्फर्म इनव्हॉइस इथे क्लिक करा. आता तुम्ही भरलेली सर्व माहिती जतन करण्यात आली आहे. आता साइन कन्फर्मेशन लेटर या बटनवर क्लिक करावे. आता स्कॅन केलेले टास्क कन्फर्मेशन लेटर अपलोड करण्यासाठी अपलोड साइंड लेटर या बटनवर क्लिक करा. आता आपल्या समोर अपलोड साइंड लेटर ही विंडो ओपन होईल. त्यामधील चूज फाईल या बटनवर क्लिक करून तुम्ही स्कॅन केलेली फाईल निवडून घ्यावी. त्यानंतर अपलोड या बटनवर क्लिक करावे. बँक RTGS फॉर्म या देयका अंतर्गत द्यायची रक्कम RTGS माध्यमातून अदा करण्यासाठी बँक RTGS फॉर्म डाउनलोड करावयाचा असल्यास बँक RTGS फॉर्म या पर्यायावर क्लिक करा. इथे आपल्याला अनेक बँकांची नावं दिसतील. आपल्याला ज्या बँकेचा RTGS फॉर्म हवा आहे त्या बँकेच्या नावासमोरील फॉर्म डाउनलोड करा. सदरच्या सर्व प्रक्रिया यशस्वीरित्या संपल्यानंतर इनव्हॉइस कन्फर्मेशन ही प्रोसेस पूर्ण होईल. नमस्कार. इनव्हॉइस कन्फर्मेशन कसे करावे याची माहिती काळजीपूर्वक पाहिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. इनव्हॉइस कन्फर्मेशन केल्यानंतर तुम्ही देयकाचा RTGS फॉर्म डाउनलोड केलेला असेलच. आपल्याला देय असलेली रक्कम बँकेद्वारे RTGS केल्यानंतर आपणास बँकेकडून UTR रिसिप्ट प्राप्त होईल. ही UTR रिसिप्ट कशी अपलोड करावी हे आता आपण पाहावे. बँकेतून RTGS द्वारे ASSK मानधन अदा केल्यानंतर बँकेतून प्राप्त होणारी पावती म्हणजेच UTR क्रमांकासह अपलोड करणे आवश्यक आहे. UTR अपलोड करण्यासाठी ट्रान्झॅक्शन या मेनूतील CSC पेमेंट कन्फर्मेशन या पर्यायावर क्लिक करा. ज्या महिन्याचा UTR अपलोड करायचा आहे तो महिना व वर्ष निवडा. त्यानंतर NEFT या पर्यायावर क्लिक करा. बँकेतून प्राप्त झालेला UTR क्रमांक अचूक नोंदवावा.
त्यावरील RTGS द्वारे अदा केलेली रक्कम भरावी. बँकेतून प्राप्त पावती म्हणजेच UTR स्कॅन करून RTGS पावती या ठिकाणी अपलोड करावी. पावती यशस्वीरित्या अपलोड झाली आहे याची खात्री करावी. तसेच आपण भरलेली सर्व माहिती अचूक आहे याचीही खात्री करावी. त्यानंतर माहिती साठवण्यासाठी सबमिट या बटणावर क्लिक करावे. अशा प्रकारे संबंधित आपले सरकार सेवा केंद्राच्या देयकाची प्रक्रिया तुम्ही पूर्ण कराल. जेव्हा तुम्हाला पुढील महिन्याच्या मानधनाची अदायगी करावयाची असेल तेव्हा योग्य तो महिना व वर्ष निवडून सर्व प्रक्रिया व्हिडिओमध्ये दर्शवल्याप्रमाणे पूर्ण करावी. धन्यवाद. इनव्हॉइस कन्फर्मेशन कसे करावे व UTR रिसिप्ट कशी अपलोड करावी याची माहिती काळजीपूर्वक पाहिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. या संदर्भात अधिक माहिती म्हणजेच ट्रेनिंग मटेरियल mh.gov.egov.com या संकेतस्थळावर आपल्या लॉग इन मध्ये उपलब्ध आहे. तसेच ही प्रशिक्षण सामुग्री म्हणजेच ट्रेनिंग मटेरियल egov.connect मोबाईल ॲप व अँड्रॉइड आणि iOS दोन्हीमध्ये उपलब्ध आहे. तसेच ही प्रशिक्षण सामुग्री म्हणजेच ट्रेनिंग मटेरियल GOV कनेक्ट ॲप व अँड्रॉइड आणि iOS दोन्हीमध्ये उपलब्ध आहे. धन्यवाद.